आता तुम लोगों को प्रश्न पडलाच असेल का कुठं चालले. रुको रुको सब बताता हूं. सांगायच्या पहिले एक गोष्ट ऐकून घ्या. मला बहुत जण म्हणत होते का ब्लॉग टाकणं बंद केलं म्हणून. तर भावांनो गेल्या एका हप्त्यापासून आपल्याला कोणतं कंटेंट नव्हतं म्हणून ब्लॉग येत नव्हते. आता दोघे जण चाललो कुठं ते पण सांग. आपल्या भाऊजीने दुकान टाकण्यासाठी ब्लॉग घेतला होता शेगाव मध्ये, ज्या ब्लॉगला कलर मारायचा होता. त्याच निमित्ताने आम्ही दोघं जण निघलो शेगावच्या वाटेने. रस्त्याने जाता जाता हे मोठे मोठे डंपर दिसले. तुम्ही बघितले का कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. थोड्याच वेळाने पोहोचलो आपण वरोरामध्ये आणि तिथून राईट टर्न मारून लागलो शेगावच्या रस्त्यानं. थोड्याच वेळामध्ये पोहोचलो भाऊजीच्या घरी आणि मला एक गोष्ट आजपर्यंत नाही समजली. मला पण भाषी लढते का हे समजतच नाही. मला वाटलं माझं थोबाड खराब आहे म्हणून मी आरशात चेक करून घेतलं. त्याच्यानंतर एक मिठूवरा बनवून घेतला भाऊजीच्या दुकानातून. तुम्हाला तर माहिती आहे फुकट कधी सोडत नाही. आणि तुम्ही दुकान नाही पाहिलं वाटते, दुकान पाहून घ्या. एक आहे घरी आणि एक टाकलं शेगाव मध्ये. मग घरून निघलो 320च्या स्पीड मध्ये आणि पोहोचलो शेगाव मध्ये. तिथं पोहोचून दुकानाला कलर किती काय लागते मोजमाप घेऊन घेतला आणि सरळ भाऊजीला घेऊन गेलो कलर घ्यासाठी. दुकानामध्ये पोहोचून कलर वगैरे घेऊन घेतला आणि सरळ गेलो दुसऱ्या दुकानाकडे. तिथं पोहोचून चाय वगैरे पिऊन घेतला आणि कलर बनवून 320च्या स्पीडने लागलो कलर माराले. कलर मारता मारता दिवस कसं काय गेला माहितीच ना पडलं. पण जाऊ दे, दिवस गेला तरी काही हरकत नाही. आपण त्याच कामासाठी आलतो, ते काम झालं. पूर्ण काम ओके करून निघलोच होतो. तेवढा मध्ये भाऊजी म्हणे त्याला हरभरा दाखवतो म्हणे. चला ना म्हणलं. मग सरळ गेलो वावरामध्ये हरभरा वगैरे पाहून घेतला. चालता चालता विचार एक डोक्यात येऊन गेला. बरं जाऊ दे, आता नाही सांगत तुम्हाला, तुम्ही काही म्हणता मले. हरभरा वगैरे पाहून घेतला आणि सरळ जेवण करायला गेलो घराकडे. जेवण वगैरे करून घेतलं, मिठूवर खाल्ला आणि भाषीला घेऊन घेतलं. भाषी म्हणत होती मामा मामी का आणते म्हणे. मग मी तिला सांगले कुंभमेळ्यात राहिली म्हणलं तुझी मामी. मग सर्वांना बाय बाय करून 320च्या स्पीडने निघलो घराकडे जाण्यासाठी. थोड्याच वेळाने पोहोचलो आपण वरोरामध्ये. तिथं पोहोचून चायने जिरा सोडा पिऊन घेतला आणि सोडा पिऊन अशी कोणची ताकद आली का गड्यामध्ये डायरेक्ट 100ची स्पीड पकडली गाडीनं. थोड्याच वेळानं पोहोचलो वनीमध्ये. ना तुम्हाला तर माहित आहे आपल्या ढुंगणा बोतल बोर असा फाटाक तर पडणेच आहे. चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तवरीसाठी फॉलो करून जा.